बधाई घेत होते की 370चं संपवलं आणि संपवलं. पण कश्मीरी जनतेची मतं अजूनही वेगळी असावी तसं त्याच्या आधी 3-4 ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ले केलेले होते. तेव्हा धर्माची चर्चा झाली. आज धर्माची चर्चा कसं माझं म्हणणं असं आहे की घडलं ते वाईट. काय सांगाल? आपण पाहतो की आतंकवाद्यांनी पहलगावमध्ये जो गोळीबार केला आणि त्याच्यानंतर अनेक पर्यटक मृत्युमुखी पडलेले आहेत. आपण कसं पाहता एकूण भारताची सुरक्षितता व्यवस्थित आहे असं वाटते का आपल्याला? त्याच्या 2-3 गोष्टी हे जे काही काल काश्मीरमध्ये झालं त्या सगळ्या प्रश्नाच्याकडे सगळ्या देशवासियांनी एका विचाराने सरकारच्या वर राहिलं. तिथं राजकारण आणायचं नाही. जे कोणी अतिरेक्यांनी ॲक्शन घेतली ती भारताच्या विरोधी आणि देशाच्या विरुद्ध ज्यावेळेला ॲक्शन होते तिथं राजकीय वर्ग करायचं. त्या दृष्टीने आम्ही त्याच्या चर्चा काल गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यांनी एक बैठक बोलवली. सर्व पक्षीय होते. आमच्या पक्षाच्या वतीनं खासदार सुप्रिया सुळे त्या बैठकीमध्ये हजर होतं. त्यांनी भाग त्याच्यामध्ये घेतली. मला आनंद आहे सगळ्या राजकीय पक्षांनी या प्रश्नावर केंद्र सरकारला सहकार्य करायची भूमिका घेतली. फक्त माझी विनंती एकच आहे ते काही निर्णय घेतले जातील त्याच्यात आम्ही सरकारच्या बरोबर आहोत. पण सरकारने हे अधिक गांभीर्याने बघितलं. ते गेले काही दिवस सतत गव्हर्नमेंटच्या वतीने सांगितलं जात होतं की आम्ही मोजून काढलं दहशतवाद आम्ही समजलं तर काही चिंता नाही. ठीक आहे ते होत असेल तर आनंद आहे. पण जर उदाहरण जर बघितलं आपण त्याचा अर्थ कुठे ना कुठेही अजूनही कौशलता त्याची कौशलता घालून पाहिजे. पण देशाचा हल्ला होत असेल आणि सरकार त्याच्या गांभीर्याने घेत असेल कौशलता आहे ही मान्य करत असेल तर ही कौशलता काढणं याच्यात तातडीने पावलं टाकाय त्याही कामात आम्हाला लोकांचं सरकारला आहे. खरं तर पहलगाम या ठिकाणी खूप सारे टुरिस्ट होते. अशा ठिकाणी अशा प्रकारे आतंकवादी पोहोचतात. इंटेलिजन्स फेल्युअर आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला. असं आहे की त्याचं त्या पहलगाम जे ठिकाण आहे ते अधिक सेफ आहे. तिथे काही हे प्रश्न नसतं. मी आता परवा गेलो होतो एक 2-3 महिन्यापूर्वी. देखील सातत्याने लोक आपले जातात. जे घडले ते पहलगामला घडले. याचा अर्थ आपल्याला जे दहशतवादी प्रवृत्तीविरुद्ध आपण यश संपादन केले हा जो निष्कर्ष करतोय तो थोडा सावध करावा आणि काळजी घेतली. काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारून आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या असं म्हटलं जातं. कुठल्या वेगळ्या दिशेने चाललंय हे सगळं? असं म्हणतात मला माहिती आहे काय याच्यात सत्य. आपण देशाचे संरक्षण मंत्री होता. तिथे जे लोक होते प्रवासी त्याच्यात स्त्रियांना त्यांनी सोडलेली दिसते. पुरुषांना बघायला स्त्रियामध्ये 2 लोकांचे मृत्यू झाले. 5 का 6 लोकांचे झाले. 2 लोकांचं विलीनीकरण गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर त्या घरातल्या ज्या भगिनी होत्या त्या हजर होत्या. तेव्हा सांगत होत्या की आम्हाला कोणालाही हात लावला नाही. आमच्या पुरुषांना काढलं. साहेब तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री होता. ह्या घटनेनंतर कालच्या घडलेल्या घटनेनंतर पंतप्रधानांनी वगैरे तुम्हाला फोन करून काय सुरक्षेबाबत
काय करावं किंवा असे काय सगळ्या पक्षांची अशा पक्षाच्या लोकसभेत त्या पक्षाचे कोण नेते त्याचा 370 पक्षाचं लोकसभेचं नेतृत्व असले मी राज्यसभेचं लोकसभेच्या नेत्यांना ते सगळ्यांना निवडून होतं त्याच्यामध्ये सुरक्षेत काही होतं 370 कलम हटवलं म्हणजे सगळे प्रॉब्लेम शॉर्ट आउट झाले असं एक प्रतिमा तयार करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता तो फसला या निमित्ताने. हे जे वजाई घेत होते की 370चं संपवलं आणि संपवलं पण कश्मीरी जनतेची होतं अजूनही वेगळी असावी तसं अफजल खानाची कबर असो किंवा वक्फ कायदा असो किंवा लव जिहाद असो अशा प्रकारचे मुद्दे काढून वातावरण बिघडवण्याचं कुठेतरी काम होत आहे सत्ताधाऱ्यांना असं आपल्याला वाटत नाही का? सध्याचं गव्हर्नमेंट अशा गोष्टीला प्रोत्साहन देतं त्या प्रोत्साहन देण्याच्यामुळे काही प्रवृत्ती समाजात त्याचा गैरफायदा घेतो ज्यावेळी देशात असं वातावरण असतं आणि सीमेवर नवीन सवयीचा वाजवायला दिसतात त्यावेळेला शासन किंवा विरोधी पक्ष या सगळ्यांनी अतिशय गांभीर्यानं त्या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे आणि हा संग्रह आणि कटून ही कमी कशी याची काळजी घेतली पाहिजे. खरं तर केंद्र गृहमंत्र्यांनी या संदर्भात राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी आपल्या सहकारी पक्षांच्या नेत्यांच्या मार्फत केली जाते कारण ते फेल्युअर आहे आणि ते फेल्युअर लपवत आहेत आणि आता त्यांनी मान्य पण केलेलं आहे. रिजॉर्जने स्पष्ट सांगितले की एखादी चूक झाली असेल. त्यांनी सांगितलं म्हणजे काय आज तसं ज्यांनी हल्ले केले त्यांना शोधून त्याच्याबद्दलची सक्त कारवाई याची आवश्यकता आहे. त्यामुळं मी तुला करा तुला ठेवा हे आज बोलणार धर्म विचारून हत्या झाल्या मग असं वाटतं का ही लढाई होती ती धर्माच्या विरोधातली लढाई असं वाटतं का? अतिरेकी यापूर्वी सुद्धा तिथं त्यांनी काही ॲक्शन घेतली पुलवामाची ॲक्शन झाली होती तुला आठवत असेल याच्या आधी 3-4 ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ले केलेले होते तेव्हा धर्माची चर्चा झाली आज धर्माची चर्चा कशी माझं म्हणणं असं आहे की घडलं ते वाईट आहे ते आव्हान आहे देशाला त्याला सक्तीनं तो द्यावंच लागेल पण त्या निमित्तानं एक धार्मिक अंतर वाजेल असं काम तुम्ही करू. निवडणुका आल्या की अशा प्रकारचे हल्ले होतात. बिहारची निवडणूक आहे आणि तत्पूर्वीच हल्ला झालेला. त्याचा फायदा होऊ शकतो. साहेब ह्या हल्ल्यानंतर 2 दिवसात 15,000 कोटीचं एअरलाइन्स कंपन्यांचं नुकसान झालंय. देशाचं पर्यटनाचा कणा मोडण्याचा दहशतवादाचा प्रयत्न आहे. सरकारने नेमकी काय भूमिका काय वाटतं? काश्मीरचं अर्थकारण संकटात आहे लोकांचा चरितार्थ हा पर्यटनावर आहे आणि मग अनफॉर्च्युनेटली असं दिसतंय की लोक जायचेच नाही तसं काही दिवस काश्मीरचं नाव काढू नका म्हणते आणि याचा परिणाम काश्मीरच्या जनतेवर एक जमीनची बाजू आहे हा पहिलगावचा इश्यू झाला त्याच्यातून काश्मीरमध्ये लोक रस्त्यावर त्याचे विरुद्ध आणि ते भारताच्या बाजूने उभे राहिले ही अतिशय जमीनची बाजू मला काळजी एकच आहे की जे उभे राहिले त्या लोकांचा चरितार्थ हा कदाचित सत्तेत जाईल अशी स्थिती दिसते लोक जाणार नाही
आणि त्याची झळ ही शासनाने जनतेला होती. आणि म्हणून केंद्र सरकारने याच्यात अधिक लक्ष दिलं पाहिजे. साहेब, तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री होता. काल हल्ला झाला, त्याच्यानंतर केंद्र सरकारने सिंधू कराराला स्थगिती दिली. पाकिस्तानच्या हद्दीतून विमानं जाणार नाहीत हे घेतली, दक्षता घेतली. असे वेगवेगळे उपाययोजना केल्या. ह्याच्यामुळे काय दहशतवाद थांबेल असं काय तुम्हाला वाटतं? निर्णय घेतला. एका दिवशी पाकिस्तानला एक वेसेल द्यायचा प्रयत्न आहे. ते काम त्यांनी केलं. तर माझं मत असं होतं की आपण आज बोलतोय, उद्याच्या उद्या पाकिस्तानी असे निकाल घेतले. ते पाकिस्तानी काय निकाल घेतले त्याचं विधान तुमच्या हाती येणार नाही. हे जे तुम्ही ठरवलं तर त्यांनी ठरवलं की भारताचं विमान त्यांच्या देशावर जाणार. ते संपूर्ण युरोप, अमेरिका इथे जायचं आपल्याला पाकिस्तानवरून जावं. ते जाणं बंद जर केलं तर दूरचा दूर हा घ्यावा लागेल. त्याच्यावर प्रवास हा आर्थिकदृष्ट्या अधिक महाग होईल. त्यामुळे आपण निकाल घेतले त्याचा परिणाम पाकिस्तानवर होईल. पण पाकिस्तान गप्प बसेल असं नव्हे. तेही असे निकाल घेण्याची शक्यता आहे. अशी शंका मला होती, ती काय घडेल. सर क्या कहेंगे, हिंदी में एक ही सवाल है, क्या कहेंगे इस घटना को आप किस तरह से देखते हैं? भारत की स्ट्रैटेजी क्या होनी चाहिए? बात ये है कि जो कुछ कल हो गया पहलगाम देश के लिए बड़ी खेल सके, इसमें बहुत सुधार हो गया, परिस्थिति में बदलाव आ गया. ये बातें करते थे. इसके बारे में एक आशंका पैदा हो जाएगी, ऐसी चीज कल होगी. मुझे साफ ये कहना है, यहाँ किसी गलती हो गई, कुछ कमियाँ हो गई, बाद में देखेंगे. आज देशवासी ने एक होकर भारत सरकार को इस बारे में जो कुछ कदम उठाते हैं इसको सहयोग देने की आवश्यकता है और वो काम हम लोग करते हैं. सभी विपक्ष भी एक साथ इकट्ठा सरकार के साथ खड़ा हुआ इस मामले में क्या है? कल विपक्ष की मीटिंग हुई थी और इस मीटिंग में यूनिवर्सिटी सब लोगों ने तय किया कि यहाँ राजनीति में 300 की रक्षा 1 पॉइंट हो गया.